पाटोदा महसूल मंडळात शनिवारी पहाटे अतिवृष्टी झाल्यानं मांजरा नदी काठच्या शेतकऱ्यांची दाणादाण उडाली असून या अतिवृष्टीनं बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेत अतोनात नुकसान केलं आहे। त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असल्यानं शेतकरी नेते तथा माजी आमदार भीमराव धोंडे यांनी रविवार रोजी पाटोदा येथील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर चिखल तुडवत पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला असून या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, उडीद, मूग, कापूस, बाजरी आदी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून सोबत असलेल्या तलाठी मंडळाधिकारी यांना तात्काळ पंचनामा करून एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करा अशी मागणी केली आहे। पाहुयात यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे नेमकं काय म्हणाले। इथं पिकाचं खूप नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये, त्यामुळं त्याचे पंचनामे करावेत असं इथं आहेत, गिरदावर आहेत, तलाठी आहेत, त्यांना आम्ही सांगितले आणि उद्या मी जिल्हाधिकारी बीडला भेटणार आहे। या लोकांना 100% पीक नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। या ठिकाणी वरच्या बाजूला खूप अतिवृष्टी झाली आणि नदीच्या दोन्ही बाजूला नुकसान झालेलं आहे। दोन्ही बाजूचं नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशीच पाणी काढल्यानंतर आमच्या लक्षात आलेलं आहे। पाटोदा तालुक्यामध्ये यावर्षी पहिल्यापासून पाऊस चांगला आहे। सगळे विशेषतः पाटोदा तालुक्यात सोयाबीनचं पीक फार जास्त आहे आणि सोयाबीनला खूप पाऊस झाल्यामुळं त्याच्यावर बोंडाळी पण पडलेली आहे, पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं आहे। सरसकट ज्या लोकांनी विमा भरलेला नाही, काही लोकांना विमा भरणं बऱ्याच वेळा ₹1 जरी प्रीमियम असला तरी काही लोक विमा भरत नाहीत, तर सरसकट विमा भरायला लोकांना तर विमा मिळेलच। विमा कंपनीला सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश द्यायला पाहिजेत की हे 100% पीक वायाला गेलेलं आहे आणि संपूर्ण पाटोदा तालुक्यातील लोकांना सोयाबीनचा विमा मंजूर झाला पाहिजे आणि अनुदान हे अतिवृष्टीमुळं जे नुकसान झालेलं आहे त्याचंही अनुदान मिळालं पाहिजे अशी माझी भावना आहे, अशी मागणी आहे। ही पीक पाहणी जी आहे त्यावेळेस सर्व्हर खरोखर चालतच नव्हतं आणि लोकांना वेळेत तक्रार जे करता आली नाही किंवा ज्यांनी ही पीक पाहणी केली त्यांनासुद्धा अनुदान मंजूर झालेलं नाही, आता पण चालत नाही। तर यात आमचं तर म्हणणं आहे एक पाणी पद्धतीच रद्द करा आणि सरसकट अनुदान द्या, सरसकट। कारण या टेक्निकल बाबतीमध्ये बरेचसे शेतकरी अडाणी असतात, त्यांच्याकडे ते अँड्रॉइड मोबाईल नसतो, मग याच्याकडे जायचं त्याला ₹100 द्यायचे, ₹200 द्यायचे, ते माझं तेवढं तक्रार कर, हे जरा टेक्निकल मुद्द्यामध्ये शेतकरी अडकून पडतो आणि मग तो त्याला फायदा मिळत नाही, त्याची नुकसान भरपाईला मिळायला पाहिजे ती मिळत नाही। त्यामुळं याच्यावर शासनाने थोडा विचार करावा आणि ही पीक पाहणीसारखी जी किचकट गोष्ट आहे ती दूर करून पहिल्यासारखं अनुदान देण्यात यावं। पूल रस्त्याची पुलाची मागणी जुनीच आहे इकडे, नदीच्या पलीकडे काही वस्ती राहते। त्यावेळेस काय केलं होतं साहेब, आपण बंधारे टाकले होते, ती बंधारे कॅन्सल झाली, बंधारा प्लस पूल, रोड ब्रिज कम बंधारा असं आपण की इस्टिमेट केलं होतं, पण ते शासनाने नाही रद्द केले। खूप लोकांनी टेंडर भरलं, वाद झाले, विवाद झाले आणि नंतर सरकार बदललं, त्याच्यामुळे ते मागं पडलं। पण भविष्यात ते आपल्याला करावं लागणार आहे, ते आपण करण्याचा प्रयत्न करू। यावेळी पारगाव सज्जाचे तलाठी जगताप मॅडम, मंडळाधिकारी दराडे साहेब, कृषी सहाय्यक माणिक शेवाळे, भिकाजी वीर, ईश्वर भोसले, बन्सी जायभाय, भास्कर मैदड, विष्णू जायभाय, बाजीराव जायभाय, जिजाबा जायभाय, गौतम भोसले, बालाजी तांबे, संदीप वीर, भगवान जायभाय, आदित्य जायभाय, भाऊसाहेब भोसले, कांतीलाल जायभाय, कृष्णा भोजने, सखाराम अनपट, समवेत अंकुश मुंडे, संजय कानकरिया, अनिल जायभाय, निखिल जायभाय, सोपान जायभाय, दत्ता जायभाय, शेतकरी आणि अनपटवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।